हर महादेव 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 गुरुशणेश्वर पूर्ण द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय। मी गुरुशणेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचा एक्स चेअरमन श्री दीपक वसंतराव अग्निहोत्री शुक्ल ब्रॅकेटमध्ये भारतात जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी हे शेवटचं ज्योतिर्लिंग, याचं नाव श्री गुरुशणेश्वर पूर्ण द्वादशवा ज्योतिर्लिंग म्हणून याला म्हणतात। आमची सायंकाळची जी आरती आहे ती परंपरेपासून हजारो वर्षापासून 7:30 वाजता होती आणि आत्ता मला जे भावसार साहेब भेटले यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तर गुरुशणेश्वराजवळ मी प्रार्थना करतो की हा उपक्रम जगामध्ये नंबर 1 वर व्हावा, अशी मी त्याला प्रार्थना करतो आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देतो की त्यांनी जास्तीत जास्त मंदिरांचं संगोपन करून जे काही भक्त लोक आहेत जास्तीत जास्त भक्तीला त्यांनी मार्गक्रमण करावे अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। हर हर महादेव। आपल्या धर्मामध्ये सगळे आपण काय म्हणतो की सगळ्यांनी एकत्र या। बरोबर आहे। एकत्र केव्हा या तर असं कोणतंच आमच्याजवळ टायमिंग नाही। प्रत्येक मंदिरात आरतीची वेळ वेगळी आहे आणि प्रत्येकाची पद्धती वेगळी। आपण म्हटलं पद्धती बदलू नका पण वेळ एकत्रित हा समजा मी मुंबईला आहे, कलकत्त्याला आहे, दिल्लीला आहे आणि मला वाटलं की बाबा संध्याकाळी आज वेळ आहे मी मंदिरात जाऊ शकतो, मला कोणत्याही मंदिरात 7 वाजेला आरती मिळाली तर मी कुठे जाऊन म्हणजे आपला हा त्याच्या मागचा संकल्प आहे की आपल्या लोकांना एक सुविधा होईल प्रत्येक ठिकाणी आणि जी एकी आहे। समजा आज हजारो मंदिरात लाखो भाविकांसह एका वेळेला ज्यावेळेला आरती होईल त्याची ताकद आता सगळे जे काही महात्मा आहेत त्यांना माहिती आहे। आणि त्याचबरोबर आपण म्हणतो की घरी तुम्ही त्यावेळेला रामरक्षा, हनुमान चालीसा, हरिपाठ किंवा शंकर भगवानची जी काही पूजा अर्चना असेल ते तुम्हाला जे वाटेल ते करा, पण मात्र बरोबर 7ला करा। धन्यवाद। खूप बरं वाटलं तुम्हाला भेटलं। तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या। अरे हर हर अखंड आशीर्वाद आहे।